चला तर मंडळी, नागपंचमी विशेष आज आपण तवा न ठेवता, न कापता, न चिरता हळदीच्या पानातील मऊ लुसलुशीत पातोळ्या कशा करायच्या ते बघणार आहोत. अगदी पारंपरिक रेसिपी आहे. नागपंचमीला आवर्जून केली जाते. हळदीची पाने नसतील तर केळीची पाने वापरली तरी सुद्धा चालेल. आता गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. हे बघा, खवून घेतलेला आहे मी. आणि तुमच्याकडे खवणी नसेल तर मिक्सरवर बारीक फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल. 1 वाटी ओल्या खोबऱ्यासाठी अर्धी वाटी किसलेला गूळ घालायचा आहे आणि मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं सारण छान शिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गूळ शक्यतो चिरून किंवा खिसूनच घ्यावा, म्हणजे आपलं सारण अगदी पटकन तयार होतं. गरज पडल्यास 1 चमचा तूप घातलात तरी सुद्धा चालेल. हे बघा, हळूहळू गूळ विरघळायला लागतो आणि मस्तपैकी आपलं सारण छान असं शिजतं. हे बघा, मस्तपैकी सारण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, रंगही सुरेख आलेला आहे. आता या स्टेजला आपण वेलची पावडर किंवा जायफळ पावडर घालायची आहे. आता मी थोडीशी वेलची पावडर घालते. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते आधी किती छान सारण तयार झाले आपलं. थोडीशी वेलची पावडर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, मस्तपैकी आपलं पातोळ्यांसाठी सारण तयार झालेलं आहे. छानच. आता मी ठेवून देते. आणि एक कढई ठेवायची आहे. जाड बुडाची कढई घ्यायची. त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत. थोडंसं तूप घालूया आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. पाण्याला खळखळून उकळी आली त्यानंतरच आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता 1 वाटी तांदळाचं पीठ घालूया आणि उलटणं असतं त्याच्या मागच्या साईडने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मिक्स केलं ना की छान मिक्स होतं आणि एकसारखं मिक्स होतं. हे बघा, सगळं पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, साईडचं जे पीठ आहे ते सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया. तर मला पक्कड पाहिजे, पक्कड घेऊया म्हणजे छान मिक्स करता येईल ना. हे बघा, व्यवस्थित सगळ्या बाजूने छान असं मिक्स करून घेते. उकड छान शिजली ना की आपल्या पातोळ्यासुद्धा खूप छान तयार होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, पाण्याला खळखळून उकळी आली तरच आपण पीठ घालायचं आहे, म्हणजे उकड छान शिजली जाते. आता गॅस बंद करायचा आणि 10 मिनटं झाकून ठेवायचे, म्हणजे उकड छान शिजली जाईल. हे बघा, त्यावेळेपर्यंत इथे मी हळदीची पानं आहेत ती स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहेत. आता 10 मिनटं झालेली आहेत. एका ताटामध्ये सगळी उकड आहे ती काढून घेऊयात. हे बघा, आता उकड गरम आहे. तुम्हाला जर हाताला सहन होत नसेल तर वाटी किंवा फुलपात्र असतं त्याच्या मागच्या साईडला थोडंसं तेल लावून त्याने मळून घेतलं तरी सुद्धा चालेल. पण मला सवय आहे म्हणून पाण्याचा हात घेऊन मी मळून घेते. हे बघा, शक्यतो गरम असतानाच मळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या गाठी आहेत त्या फुटल्या जातात आणि छान एकसारखं पीठ मळलं जातं. हे बघा, अगदी मऊसूद आपलं पीठ मळून झालेलं आहे. तुम्हाला पाहतानाच समजत असेल किती छान पीठ आपलं मळून झालेलं आहे. हे बघा, थांबा जरा जवळून दाखवते तुम्हाला मी. हे बघा, मस्तच. आता त्यातला एक छोटासा गोळा घेऊया आपण. हे बघा, पाण्याचा हात घ्यायचा, त्यातला एक छोटा गोळा घेऊया, कारण आपल्याला पातोळी आहे ती थापून घ्यायची आहे. हे बघा, लक्षात ठेवा, प्रत्येक गोळा हातावर घेतल्यानंतर पुन्हा हाताने गोल गोल करून घ्यायचा, म्हणजे भेगा पडत नाही, चिरा जात नाही. हे बघा, आपली पारी आहे ती छान थापली जाते. हे बघा, छान गोळा मळून घेतला आहे. थोडंसं तुपाचा हात लावला मी हळदीच्या पानांना आणि पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचा आहे. हे बघा, आपलं पीठ आहे ते छान मळलं गेल्यामुळे अगदी पटपट आपले हे पातोळ्या आहेत त्या थापल्या जातात. तुम्ही पाहू शकताय. हे बघा, पातळ असं थापून घ्यायचं आहे आणि ज्यांना थापता येत नाही त्यांनी थोडंसं प्लॅस्टिकचा पेपर ठेवून लाटून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे बघा, पातळ असं थापून घेतलेलं आहे मी. पाहतानाच तुम्हाला समजत असेल. हे बघा, जितकं पातळ थापता येईल तितकं पातळ थापून घ्यायचं आहे. हे बघा, मस्तपैकी आपली पातोळी थापून तर झालेली आहे. जवळून दाखवते तुम्हाला किती पातळ थापली आहे ते. हे बघा, आता काय करायचं, त्यामध्ये आपण सारण भरायचं आहे. जितकं मावेल तितकं सारण भरून घेऊयात आपण. लक्षात ठेवा, खूपही सारण भरायचं नाही, नाहीतर काय होतं की पातोळ्यांमधलं सारण बाहेर येतं आणि पातोळी आहे ती फुटली जाते. हे बघा, व्यवस्थित सारण आपण भरून घेतलेलं आहे. थोडंसं पसरवून घ्यायचं बोटाने आणि अशा प्रकारे पातोळी आपण बंद करून घ्यायची आणि साईडनी बोटाने प्रेस करून जी पातोळी आहे ती
साईडनी सुद्धा ज्या कडा आहेत त्या बंद करून घ्यायच्या, म्हणजे आपलं सारण आहे ते बाहेर येणार नाही. हळदीच्या पानांचा सुवास खूप छान येतो पातोळ्यांना, त्यामुळे शक्य असल्यास हळदीच्या पानांमध्ये करा आणि हळदीची पानं नसतील तर केळीच्या पानांमध्ये करा. हे बघा सगळ्या अशात मी पातोळ्या भरून घेतल्यात, करून घेतल्यात. हे बघा आता एक चाळण घेतली, त्यामध्ये सर्व पातोळ्या आहेत त्या अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या आहेत. आता थोडंसं पीठ उरलं होतं, त्याची शेवटची मी कळीची करंजी करणार आहे, कारण माझी हळदीची पानं संपलीत. हे बघा अगदी सोपी आहे, माझ्या आजीनी मला शिकवलेली आहे ही कळीची करंजी कशी करायची ते. हे बघा एक पारी घेतली, ती छान प्रकारे मी लाटून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे करंजी बंद करतो त्याप्रमाणे बंद करायचं आहे सारण भरून बरं का. हे बघा साईडनी कडासुद्धा मी बंद करते. हे बघा व्यवस्थित आपण कडा बंद करून घेतलेल्या आहेत. आता कळ्या कशा पाडायच्या ते तुम्हाला सांगते. पाण्याचा हात घ्यायचा आहे, एक साईडनी प्रेस करून अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे, प्रेस करून फोल्ड करायचा आहे, प्रेस करून फोल्ड. बघा तुम्ही बघू शकता अंगठ्याने प्रेस करायचे आणि फोल्ड करायचे, अंगठ्याने प्रेस करायचे आणि फोल्ड करायचे. हे बघा किती छान कळ्या पडतात की नाही. आणि ही कळीची करंजी आहे, तुम्हाला प्रॅक्टिसनीच जमू शकते. पहिल्यांदा थोडा आकार येणार नाही, पण नंतर नंतर तुम्हाला आकार येईल. बघू शकता किती मस्त कळीची करंजी तयार झाली की नाही. आता पाणीसुद्धा उकळलेलं आहे. आता 15 मिनटं झाकण ठेवून आपण ही करंजी आणि ह्या पातोळ्या आहेत त्या आपण वाफवून घेणार आहोत. आता झाकण ठेवूया आणि 15 मिनटानंतर पाहूयात. गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे, खूप बारीक ठेवायचं नाही आहे. हे बघा 15 मिनटं झालेली आहेत. पानांचा रंग बदललेला आहे, मस्त वाफ आलेली आहे, आपल्या पातोळ्या छान अशा शिरलेल्या आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते, त्याआधी तुम्हाला दाखवते हातात घेऊन. हे बघा मस्त झालेली आहे करंजी आपली आणि पातोळ्यासुद्धा दाखवते, थोड्याशा गरमच आहेत. हे बघा हळदीच्या पानांचा सुवास इतका छान येतोय म्हणून सांगते. मस्तपैकी हळदीच्या पानातील पातोळ्या आपल्या तयार आहेत. हे बघा किती छान दिसत आहेत की नाही आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात बरं का. हे बघा मस्तच एक ओपन करून दाखवते तुम्हाला. हे बघा अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे, एकही फुटलेली नाही आहे आपली. हे बघा मस्तच किती छान की नाही. या नागपंचमीला जरूर करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. धन्यवाद.